मागच्या व्हिडिओमध्ये आपण गृहीतकाची उगमस्थाने याचा जो विचार करत होतो तोच भाग आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. शास्त्रीय संशोधन किंवा वैज्ञानिक संशोधन हे सुद्धा गृहीतकाचं उगमस्थान असतं हे आपण पाहतोय. संशोधन अहवालामध्ये नव्या संशोधनाच्या दिशा किंवा व्याप्ती, पुढे स्कोप काय आहे नव्या संशोधनासाठी हे सांगितलेलं असतं. नव्या संशोधकाला तो विषय हा आपल्या क्षेत्रामध्ये पुन्हा संशोधनाचा विषय करता येतो. एखाद्या या अध्ययन क्षेत्रामधील लोकांचे मतदार वर्तन असा संशोधनाचा विषय हा अगोदरच्या संशोधनाचा असेल तर या मतदार वर्तनावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांचे अध्ययन या नव्या क्षेत्रामध्ये जर झालेले नसेल तर नवा संशोधक त्या क्षेत्रामध्ये तशाच प्रकारचं संशोधन करू शकतो. म्हणजे त्याला त्या आधारे गृहीतकांची निर्मिती करायला संधी असते. जुनं संशोधन किंवा अगोदरचं जे संशोधन असतं या संशोधनामध्ये मांडलेली गृहीतकं संशोधनाच्या अंतिम टप्प्यामध्ये अंतिम भागामध्ये मांडलेले सिद्धांत, या सिद्धांताच्या आधारे हा नवा संशोधक नवी गृहीतकं नव्या अध्ययन क्षेत्राचा संदर्भ घेऊन नवी गृहीतकं मांडू शकतो. म्हणून गृहीतक हे शास्त्रीय संशोधनातून सुद्धा सापडतं किंवा वैज्ञानिक आणि शास्त्रीय संशोधन हे गृहीतकाचं उगमस्थान असतं हे आपल्याला इथे लक्षात घेता येतं. पुढचं आपल्याला उगमस्थान बघायचं आहे ते म्हणजे दोन घटकांमधील संबंध. दोन घटकांमधील संबंध हे गृहीतकाचं उगमस्थान असतं. कसं तर संशोधक ज्या अध्ययन क्षेत्रामध्ये वास्तव्य करतो त्या अध्ययन क्षेत्रामध्ये त्याच्या संशोधनाच्या विषयाशी संशोधन समस्येशी संबंधित त्याने निरीक्षण करणं अगोदर अपेक्षित असतं. त्याचे अनुभव, त्याचं निरीक्षण, त्याने त्या क्षेत्राशी आणि त्या अध्ययन समस्येशी संबंधित प्राप्त केलेली माहिती, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर संशोधकाच्या असं लक्षात येतं की दोन घटकांमध्ये संबंध आहे. दोन घटकांमध्ये किंवा दोनापेक्षा जास्त घटकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संबंध असल्याचं त्याच्या लक्षात येतं. कसं की शिक्षण आणि मतदार वर्तन, मतदान निर्णय यामध्ये संबंध आहे. मतदानाचा विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय हा ज्या वेळेला मतदार घेतो त्यावेळेला त्याचा शैक्षणिक स्तर हा कोणता आहे याचा खूप जवळचा संबंध आहे असं त्याच्या लक्षात येतं. शिक्षणाचा स्तर उंचावला की त्याचा परिणाम मतदार निर्णयावर किंवा राजकीय सहभागावर पॉझिटिव्ह होतो हे त्याच्या लक्षात येतं. आणि या दोन घटकांमधला संबंध लक्षात घेऊन तो गृहीतकाची मांडणी करतो, निर्मिती करतो. त्यानंतर त्याच्या असंही लक्षात येतं की आर्थिक घटकाचा राजकीय सहभागाशी मतदान निर्णयाशी फार जवळचा संबंध आहे. आर्थिक स्तर जसा उंचावतो त्याप्रमाणे राजकीय जाणीवा विकसित होणं आणि त्याचा राजकीय सहभागाशी संबंध असणं, वैशिष्ट्यपूर्ण संबंध असणं हे महत्त्वाचा भाग त्याच्या लक्षात येतो. आणि मग तो त्याच्या आधारे गृहीतक मांडतो. कधी कधी त्याच्या उलटही लक्षात येऊ शकतं. म्हणजे हा संबंध उलट्या प्रकारे सुद्धा त्याच्या लक्षात येऊ शकतो की आर्थिक स्तर व्यक्तीचा उंचावला की ती स्वयंकेंद्री बनते आणि तिचा राजकीय सहभाग मर्यादित होऊ लागतो. तिच्या मतदानाच्या निर्णयावर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. मी बरा आणि माझा व्यवसाय बरा अशा प्रकारची भावना जर वाढत गेली तर त्याचा विपरीत परिणाम हा राजकीय सहभागावर होतो आणि मतदान प्रक्रियेवर होतो, मतदान निर्णयावर होतो हे सुद्धा संशोधकाच्या लक्षात येतं. मग तो त्याप्रमाणे गृहीतकाची निर्मिती करतो. आर्थिक स्तर हा खूप निम्नतम असेल, दारिद्र्य रेषेच्या खाली गेला असेल तरीसुद्धा त्याचा मतदान प्रक्रियेशी फार जवळचा संबंध आहे हेही त्याच्या लक्षात येतं. की अशा स्तरावर जगणाऱ्या व्यक्ती
यांचं मतदानाचं प्रमाण काही वेळेला विशिष्ट प्रलोभनाला बळी पडून वाढण्याची शक्यता असते आणि मग तो त्याच्या आधारे गृहीतक मांडू शकतो. म्हणजे गृहीतक ज्या वेळेला मांडलं जातं त्यावेळेला ते मांडत असताना दोन घटकांमधला संबंध हा संशोधकाच्या लक्षात येतो आणि मग तो गृहीतकाची निर्मिती करतो. स्त्रियांच्या बाबतीतही त्याच्या लक्षात येतं की स्त्रियांच्या मतदानाचं प्रमाण हे काही वेळेला पुरुषांच्या प्रभावातून प्रेरित होऊन होत असतं. पुरुषांनी घरातील ज्येष्ठ पुरुष, घरातील मुख्य पुरुष याच्या मताचा प्रभाव स्त्री मतदारांच्या मतावर होतो हे पण त्याच्या लक्षात येतं आणि मग तो त्याप्रमाणे गृहीतकाची निर्मिती करतो. म्हणजे दोन घटकांमधला संबंध हे गृहीतकाचं उगमस्थान असतं हे आपल्याला इथे लक्षात घेता येतं, विचारात घेता येतं. हे गृहीतकाचं उगमस्थान मला वाटतं अनेक वेळेला अनेक संशोधकांना लक्षात घेऊन गृहीतकाची निर्मिती करता आली आहे. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे व्यक्तिगत अनुभव, व्यक्तीला स्वतःला आलेले अनुभव. संशोधक ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्रामधील राजकीय सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, रोजगाराच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या, उच्च शिक्षणाच्या संधीच्या बाबतीतल्या समस्या या सगळ्या त्याला परिचित असतात आणि त्याच्या आधारे त्याला त्या समस्यांमुळे त्याला आलेले जे अनुभव असतात त्या अनुभवांच्या आधारे तो गृहीतकाची निर्मिती करतो. हे झालं सामाजिक क्षेत्रामध्ये. नैसर्गिक शास्त्रांमध्ये सुद्धा अनेक संशोधकांनी स्वतःच्या अनुभवाला आलेल्या गोष्टींमुळे संशोधन केलं आहे, सिद्धांत निर्मिती केली आहे. झाडावरून तुटलेलं फळ हे जमिनीच्या दिशेने खाली येतं हा न्यूटनला आलेला जो अनुभव होता या अनुभवाची वारंवारितता तपासून त्याच्या आधारे त्याने मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा जो मूलभूत सिद्धांत आहे तो केवळ आणि केवळ अनुभवाच्याच आधारे मांडला गेला हे आपल्याला सर्व परिचित आहे. एखादी भौतिक वस्तू द्रवरूपामध्ये टाकल्यास ती तिच्या आकारमाना इतकं द्रव बाहेर टाकते हा आर्किमिडीजला स्वतःला आलेला अनुभव हा त्याने सिद्धांताच्या रूपात मांडला आणि तो भौतिकशास्त्राचा पाया ठरला. तो सिद्धांत म्हणजे अनुभव, संशोधकाला स्वतःला आलेले अनुभव यातून गृहीतकाची निर्मिती होते जी गृहीतकं पुढे सिद्धांतामध्ये रूपांतरित होऊ शकली. असं अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. सामाजिक शास्त्रांमध्ये, राज्यशास्त्रामध्ये होणारं संशोधन, या संशोधनामध्ये सुद्धा गृहीतकाची निर्मिती करताना संशोधकाचे स्वतःचे अनुभव हे अनेक वेळेला मदतीला आलेले आहेत. या अनुभवातून गृहीतकाची निर्मिती झालेली आहे हे आपल्याला इथे दिसतं. आणि या क्षेत्रातील म्हणजे या संशोधनाच्या क्षेत्रातील गृहीतकाची निर्मिती हा एक जो भाग आहे संशोधन प्रक्रियेतील गृहीतकाची निर्मिती हा जो क्लिष्ट भाग मानला जातो, पूर्णपणे तांत्रिक भाग जो मानला जातो, या भागामध्ये संशोधकाच्या मदतीला हे स्वतःचे अनुभव खूप मोठ्या प्रमाणात येतात. गृहीतकाची उगमस्थाने यामध्ये आपण सामाजिक परिस्थिती ज्यामध्ये संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो, संस्कृतीमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो आणि म्हणजे लोकांचे विचार, लोकांचं वर्तन, त्यांनी जपलेली मूल्ये, त्यांचे अनुभव, त्यांचे मान अपमान, त्यांच्या अपेक्षा, शासनाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन, शासनाकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा या सगळ्याचा सामाजिक परिस्थिती आणि संस्कृतीमध्ये आपण समावेश करतो. यातून गृहीतकाची निर्मिती ही होते. हा पहिला घटक आपण पाहिला, पहिलं उगमस्थान पाहिलं. दुसरं पाहिलं शास्त्रीय संशोधनं. हे गृहीतकाचं उगमस्थान असतं कारण जी संशोधनं होतात त्यामध्येच गृहीतकं लपलेली असतात. नव्या संशोधकाला नवी गृहीतकं सापडू शकतात. संशोधनाच्या शेवटी नव्या संशोधनाच्या दिशा या संशोधकाने मांडलेल्या असतात. ते गृहीतकाचं उगमस्थान असतं. हा एक भाग आपण बघितला. आणि दोन घटकांमधील संबंध हा तिसरा भाग आपण पाहिला. दोन घटकांमध्ये असलेला परस्पर संबंध, त्याची वारंवारितता, त्यातून गृहीतकाची निर्मिती होते, हा एक भाग पाहिला. आणि शेवटचा घटक आपण पाहिला व्यक्तिगत अनुभव, संशोधकाला स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून त्याचे तयार झालेले विचार. ते विचार विधानाच्या रूपात गृहीतक म्हणून मांडले जातात. हे चौथं उगमस्थान किंवा स्त्रोत आपण गृहीतकाचा
इथे लक्षात घेतला. धन्यवाद.